आता आमचे कॉलेज पण चालू झाले. घरून निघायची वेळ झाली होती. घरून हॉस्टेलला निघत होतो तेव्हा आई आहे ना खोलीमध्ये डासा रडत होती. पण बाप बिचारा रडता नाही आला रे. बाप आहे ना निघायच्या वेळेस मला हळूच म्हणतो, बाळा माझ्या इच्छेचं पालन कर आणि कधी कुठल्या वाईट गोष्टीच्या मार्गाला जाऊ नको. हळूच आहे ना गाडीवरती बसलो. निघायच्या वेळेस बापाकडे वळून बघितलं तेव्हा बापाचे डोळे ना पाण्याने भरून आले होते. हीच असते आमची पोरांची लाईफ, जी हॉस्टेलवरती गेल्यानंतर ना आईचं प्रेम भेटतं ना बापाचं प्रेम भेटतं. आई हळूच करून फोन करते रोज का बाळा जेवण केलं का. पण बाप आहे ना हळूच मागून म्हणतो, त्याला विचार ना तो कसा आहे, त्याला विचार ना काही गोष्टींची कमी आहे का. काही गोष्टींची कमी असेल तर मला सांग, मी पाठवून देतो. शेवटी ना बाप तो बाप असतो, पण ना दगडासारखं त्याचं काळीज असतं. बिचाऱ्याला कधी रडता येत नाही रे. म्हणून बापाला जीव लावायला शिका. बापाच्या विरहित कधीच